बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी IPO आणि रिअल इस्टेट संदर्भातली. भारतामध्ये पुन्हा एकदा तंत्रज्ञान कंपन्यांच्या IPOची जोरदार लाट आली आहे. या लाटेचा परिणाम रिअल इस्टेटमध्येही होणार आहे. ग्रो, लेन्सकार्ट, पाइन लॅब्स, मीशो, फिजिक्सवाला यांसारख्या नामांकित कंपन्या आता शेअर बाजारात लिस्ट होत आहेत. या IPOमुळे कंपन्यांचे संस्थापक आणि कर्मचारी आपल्या शेअर्सची विक्री करून मोठा नफा मिळवतील आणि हाच पैसा आता मुंबई, बेंगळुरू, दिल्ली आणि पुणे यांसारख्या महानगरांतील रिअल इस्टेटमध्ये ओघाने येणार आहे. या नव्या संपत्तीच्या प्रवाहामुळे लक्झरी फ्लॅट्स, प्रीमियम ऑफिस स्पेस आणि गेटेड कम्युनिटीजची मागणी झपाट्याने वाढू शकते अशी शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. म्हणजेच पुढील काही महिन्यात देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारी रिअल इस्टेट बूम पाहायला मिळू शकणार आहे. आता बातमी शेअर बाजारातली. जागतिक ब्रोकरेज कंपनी गोल्डमन सॅक्सने भारताच्या शेअर बाजाराबाबतचा आपला दृष्टिकोन बदललाय. ऑक्टोबर 2014 मध्ये दिलेला न्यूट्रल दर्जा आता सुधारत कंपनीने ओव्हरवेट म्हणजेच गुंतवणुकीसाठी अधिक अनुकूल असा दर्जा दिलाय. भारतात कमाईचा वेग वाढत असून सरकारच्या धोरणात्मक पाठबळामुळे अर्थव्यवस्था अधिक सक्षम होत आहे, असेही गोल्डमन सॅक्सने म्हटले. 2027व्या वर्षाच्या अखेरीस निफ्टी 50 निर्देशांक 29,000 अंकांपर्यंत जाण्याची शक्यताही गोल्डमन सॅक्सने वर्तवली आहे. आता बातमी सोन्या चांदीची. सोमवारी MCX वायदा बाजारात सोन्याचे दर तब्बल 1% तर चांदीचे दर जवळपास 2% वाढले आहेत. सकाळी 9:40 डिसेंबर गोल्ड फ्युचर्स 1,22,426 रुपये प्रति 10 ग्रॅम तर सिल्वर कॉन्ट्रॅक्ट्स 1,50,579 रुपये प्रति किलो या पातळीवर पोहोचले. जागतिक बाजारातून आलेले सकारात्मक संकेत आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून पुढील महिन्यात व्याजदर कपातीच्या अपेक्षांमुळे गुंतवणूकदार पुन्हा मौल्यवान धातूंमध्ये पैसे गुंतवताना दिसत आहेत. या वर्षीच्या दिवाळी शॉपिंग सीझनमध्ये भारतीय ग्राहकांचा एक वेगळा ट्रेंड समोर आलाय. सवलती, ऑफर्स आणि कमी व्याजदरांपेक्षा लोकांना आता सुविधा आणि वेगवान सेवा अधिक महत्त्वाची वाटत आहे. पैसा बाजारच्या सर्वेक्षणानुसार देशभरातील 10,200 पेक्षा जास्त ग्राहकांपैकी तब्बल 82% लोकांनी अशा कर्जदात्यांना प्राधान्य दिलं जे तात्काळ कर्ज वितरण आणि कमी कागदपत्रांची प्रक्रिया देतात. त्याउलट फक्त 25% ग्राहकांनी व्याजदर हा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचं सांगितलं. मॅक्स मनीच्या बातमीपत्रात इथंच थांबूयात.